सौदी अरेबियात मदिनाजवळ बस आणि डिझेल टँकर यांच्यात धडक होऊन झालेल्या दुर्घटनेत 45 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून केवळ एक जण बचावला आहे. मृतांमध्ये 17 पुरुष, 18 महिला आणि 10 बालक आहेत. प्रत्येक मृत भारतीय नागरिकाच्या कुटुंबियाला 5 लाख रुपये मदत म्हणून देणार असल्याचे तेलंगणा सरकारने जाहीर केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 50% जास्त आरक्षण देऊ नका, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्र सरकारला दिला. राज्य सरकारने आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यास निवडणुका रोखण्याचा इशाराही न्यायालयाने दिला आहे. रशियाबरोबर व्यापार करणाऱ्या कोणत्याही देशाला खूप कठोर निर्बंध लादण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दिला आहे. कठोर निर्बंध लादले जाणाऱ्या देशांच्या यादीत भारत आणि चीन यांचा समावेश आहे. मराठा आंदोलकांना मिळाला दिलासा, गुन्हे मागे घेण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एकूण 957 आंदोलकांवरील गुन्हे 31 डिसेंबरपर्यंत मागे घेण्यात येणार असून याबाबत गृह विभागाने सोमवारी शासन निर्णय जारी केला आहे. डान्स बारवरील कारवाई संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. एखाद्या बारमध्ये नृत्यांगना डान्स करत असेल आणि तेथे एखादा ग्राहक उपस्थित असेल तर केवळ उपस्थितीमुळे तो गुन्हेगार ठरत नाही, असे स्पष्ट मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. घाटकोपर येथील के सार्वजनिक शाळा आणि ज्युनियर कॉलेज या खासगी शाळेमध्ये मधल्या सुट्टीत शाळेच्या उपहारगृहातील समोसा खाल्ल्याने 15हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. सोशल मीडियातील हवेतील राजकारण काँग्रेस करते. जोपर्यंत काँग्रेसचा उच्च नेतृत्वाला भारतातील मतदारांची नाडी समजत नाही, मतदारांचा मानसिकता समजत नाही, तोपर्यंत काँग्रेसला भवितव्य नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल केला. राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर सुप्रीम कोर्ट संतापले. याचिकाकर्त्याला सुनावले. सुप्रीम कोर्टाने राज ठाकरे यांच्या विरोधात द्वेषपूर्ण भाषण आणि उत्तर भारतीयांविरोधातील हिंसा भडकवण्याच्या आरोपासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी करताना याचिकेकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. पुढची बातमी लाडक्या बहिणींबाबत. लाडकी बहिणींकरता ई-केवायसी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ केलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया करता येणार आहे.